हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका जुन्या खराब झालेल्या पॅन्टपासून आपण एक टिकाऊ वस्तू कशी बनवणार आहोत। आपल्या या टाकाऊपासून टिकाऊ या सिरीजमध्ये आज तुमचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पॅन्टपासून एक मॉप बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने मी हा टिकाऊ मॉप बनवलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पॅन्ट अशा प्रकारे अंथरून घ्यायची। त्यानंतर एका कात्रीच्या सहाय्याने पॅन्ट बरोबर इथून कापून घ्यायची, म्हणजेच पॅन्टचे दोन्ही पाय वेगवेगळे करायचे। अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पाय वेगवेगळे केले आहेत। आता हे दोन्ही पाय आपण एकमेकांवर अशा पद्धतीने अंथरून घ्यायचे व याच्या छोट्या छोट्या आपण कात्रणा कापून घ्यायची। जसं की तुम्ही पाहू शकता। हवं तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एकही पाय कापू शकता। अशा पद्धतीने आपण अगोदर हा जास्त जो भाग आहे पॅन्टचा तो कापून घेतोय। त्यानंतर अशा पद्धतीने हाही भाग कापून घ्यायचा। ही कात्रणं आपल्याला लागतील ही व्यवस्थित ठेवायची। त्याचबरोबर दोन्ही पाय अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचे। हे पहा, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। अशा पद्धतीने तुकडे करून घेऊया। मंडळी, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ही ट्रिक कामी येईल। आपण जास्त प्रमाणात कपडा घेतला आहे, त्यामुळे तो थोडासा जड जात आहे कापण्यासाठी। तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत। अत्यंत सोपी
मॉब बनवण्याची ही पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. अशा पद्धतीने आपली ही सगळी कात्रणं तयार झालेली आहेत. अशा पद्धतीने एखादं धारदार सुरी किंवा काहीही घेऊ शकता तुम्ही. ती व्यवस्थित गॅसवर गरम करून घ्यायचं. व्यवस्थित गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही याला छिद्र पाडून घ्यायची. तुम्हाला हवी तेवढी हव्या त्या प्रमाणात तुम्ही छिद्र पाडू शकता. आता यामध्ये अशा पद्धतीने आपण केलेले तुकडे घेऊन व्यवस्थित असे फोल्ड करून या एका छिद्रात बाहेरून आतमध्ये घालायचे आणि एका छिद्रातून असे मध्ये ओढून घ्यायचे. अशा पद्धतीने टाकाऊ पासून टिकाऊ असा पोछा तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा बनलेला आहे. हा मॉब तुम्ही तुमची रूम पुसण्यासाठी, ऑफिस पुसण्यासाठी किंवा खिडकीवरची धूळ काढण्यासाठी कशाहीसाठी वापरू शकता. काचेवरची धूळ काढण्यासाठी, आरशावरची धूळ काढण्यासाठी अशा पद्धतीने हा मॉब आपला रेडी आहे. जर तुम्हाला हा मॉब बनवण्याची पद्धत आवडली असेल किंवा नवीन वाटली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.